नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण काही TETला नेहमी विचारले जाणारे आणि महत्त्वाचे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्येच येणारे असे गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. इथे आपण पहिला प्रश्न पाहू. 17 मीटर लांबीची एक शिडी भिंतीपासून 12 मी अंतरावर तिरकस उभे आहे, तर भिंतीपासून किती अंतरावर शिडीचे वरचे टोक भिंतीला टेकेल? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पहा, त्यानं काय सांगितलं आपल्याला, 37 ही सीडी आहे. सीडी पाहत आपल्याला हे उलट न पाहता तुम्ही काय करा, मी जिथं हे करतो, ही आपल्याला काय सांगितलं, भिंत आणि सीडीचा जेव्हा आपण प्रश्न विचारला जातं तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं, हे रस्ता आहे, ही भिंत आहे आणि एक सीडी आहे आपल्याला, ठीक आहे. आणि इथं पायथागोरस नुसार आपला इथं 90 अंशाचा कोण तयार होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता सीडी म्हणलं तर ही सीडी असणार आहे, सीडी, ठीक आहे. ही भिंत असणार आहे आणि हे अंतर असणार आहे, जमिनीपासूनचं अंतर, हे लक्षात ठेवायचं. आता इथं 3 पैकी 2 माहिती दिल्या जाते, तिसरी माहिती आपल्याला पायथागोरस नुसार काढायची असते. आता कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तुम्हाला भिंत विचार देतील, सीडी देतील, कधी अंतर विचारतील, कधी अंतर देतील, भिंत देतील आणि तुम्हाला सीडीचं आपल्याला सीडी किती लांबीची आहे ते विचारतील. आता इथं जर पाहिलं, 37 मीटर लांबीची एक सीडी आहे, म्हणजे ही सीडी आहे 37 मीटर लांबीची. भिंतीपासूनचे अंतर 12 दिले, हे भिंतीपासूनचे अंतर दिले 12. मग आपल्याला भिंत काढायची, त्या भिंतीची लांबी आपल्याला काढायची. ओके, अंतरावर भिंतीचे टोक आहे, तर भिंतीला टोक कितीला टेकेल असं हे प्रश्न एकंदरीत असतो. तर आपल्याला काय करायचे, आता पायथागोरस नुसार आपल्याला पहा, आपल्याला इथं तुम्ही A, B आणि C दिलं. आता आपल्या परीक्षेमध्ये तर काही असं विचारत नाही की तुम्हाला पायथागोरस वगैरे सगळं लिहा वगैरे, तर आपल्याला माहित असतं की बाबा हा कर्ण आहे. पायथागोरस नुसार काय राहते, कर्ण AC वर्ग बरोबर AB वर्ग आणि BC वर्ग, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, आपलं असं सूत्र होईल. नेहमी लक्षात ठेवायचं, कारण याच्यावर आधारित 1-2 प्रश्न तर येतातच, वर्तुळाचे पण प्रश्न येतात आणि बाकीचे पण प्रश्न येतात. हे झालं आपला कर्ण, हे अंतर झालं. बाकी 2 बाजूच्या वर्गाची बेरीज, कर्ण वर्ग बरोबर बाकी 2 बाजूच्या वर्गाची बेरीज. आता इथं कर्णाची लांबी दिली आपल्याला 37चा वर्ग, ठीक आहे. भिंत AB ची माहिती नाही दिली, AB चा वर्ग आपल्याला तसा घ्यावा लागेल. हे दिलं 12चा वर्ग, ठीक आहे, 12चा वर्ग. आता आपल्याला काय करायचं, 37चा वर्ग करायचा. 37चा वर्ग आपण इथूनच घेऊ, 37 गुणिले 37 1369. AB चा वर्ग आपल्याला काढायचा आहे आणि 12चा वर्ग येतो 144. आता आपण जर हे प्लस इकडे नेलं, मायनस मध्ये येईल. 1369 वजा 144 बरोबर AB चा वर्ग. आता ह्या दोघांची वजा बाकी गेली, 1225 बरोबर AB चा वर्ग. आता नंतरचा मुद्दा येतो, बाबा आपल्याला याचं वर्गमूळ कसं काढायचं. आता ह्या संख्येचा वर्गमूळ माहित नाही, वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचे अवयव पाडावं लागतील. AB बरोबर वर्गमूळ घेऊन आता मी याचे 1225चे अवयव पाडणार आहे. 1225 लास्टला शेवटी 5 असल्यामुळे याला 5 न भाग जाईल, 2 2 5, अजून याला 5 न भाग जाईल, 25 4 2, इथे 2 4 येईल बहुतेक, 2 4 आणि 5 न भाग दिले, 5 चोक 20 आणि इथं 4 उरले, 5 9 45, याला 7 न भाग जाईल, 7 7 1. आता जर याचे अवयव पाडले, आता 2 2च्या जोड्या घ्यायच्या, ह्या 2 5 पैकी एकच 5 येईल आणि ह्या 2 7 पैकी एकच 7, म्हणजे 5 गुणिले 7
आपल्याला 35 आहे. म्हणजे कशाचा वर्ग आहे? हा 35चा वर्ग आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट पण लिहू शकतो, आपल्याला डायरेक्टच लिहायचे. हे बी बरोबर काय 35 आहे. अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न सोडवला. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक जर राहिले तर नवीन जे येणारे विद्यार्थी आहेत ते पाहतात. पहा, मी अतिशय महत्वाचे असे प्रश्नच घेणार आहे. पहा, इथे पण जर आपण हा प्रश्न घेणार आहे आता मी, हा प्रश्न कम्पॅरेटिव्ह सोपा प्रश्न आहे आपल्याला. तरी पण इथे काढायचं असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढूत आपल्याला. पहा, आयताचे क्षेत्रफळ सर्वच प्रश्न घेऊन टाकू, काय हरकत नाही. आयताचा कर्ण दिला आयताचा. आयात हे ए बी सी असा आयात हे समजूत आपण. आणि हे डी. कर्ण दिला 41 आणि रुंदी ही दिली 9. मग आपल्याला ही लांबी काढण्यासाठी इथं पायथागोरसचा वापर करावा लागणार आहे. ओके, कर्ण वर्ग बरोबर. आणि मग आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे, ते नंतर काढूत आपण. ठीक आहे, मी इथे काय करत आहे, ECचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ECचा वर्ग म्हणजे हे पहा, पायथागोरस नुसार 41चा वर्ग, ABचा वर्ग 9चा वर्ग आणि BCचा वर्ग आपल्याला माहिती नाही. आता 41चा वर्ग येतो 1641 गुणिले 41 करायचं, वर्गमूळ काढायचं मी सांगेल तुम्हाला. वर्ग 41 गुणिले 41 1681 सोपं आहे. 9चा वर्ग 81. BCचा वर्ग आपल्याला जशाला तसा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे प्लसचं इकडे जाऊन मायनस होईल. 1681 वजा 81 बरोबर BCचा वर्ग. हे जर वजा बाकी केली तर आपलं उत्तर येईल 1600, 1600 बरोबर BCचा वर्ग. आता BCचा वर्ग आपल्याला आलेला आहे 1600. मग आपल्याला BC काय असणार, वर्गमूळ घेतलं तर हे 4चा वर्ग आहे आणि एक शून्य आपल्याला द्यावं लागेल. ओके, वर्गमूळ घेतलं म्हणजे हे कशाचा वर्ग आहे, हे 40चा वर्ग आहे BC. आता मागच्या याच्यात मी अवयव काढून सांगितलं होतं. आता तुम्हाला हे डायरेक्ट सोपं झालं, पण तरी पण याचे अवयव काढून आपल्याला कसं जर उत्तर काढायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला, ते व्यवस्थितपणे करा. याला 2 न भाग जाईल 8, 800ला 2 न भाग जाईल 400 येतं, 400ला 2 न भाग जातात 200 येतात, 200ला 2 न भाग गेले 100 आले, 100ला 2 न भाग गेले 50 आले, 50ला 2 न भाग जाते 25 आले. आता 25ला 2 न भाग नाही जात तर 5 न भाग जाते, 5 येतात, 5 न भाग गेला 1 येतात. आता याची जोडी घ्यायची, जोडीपैकी एकच घ्यायची. ठीक आहे, दोन्ही घ्यायची नाहीत. इथे 2 आलं, ह्या 2 जोडीपैकी एकच घ्यायचं, ह्या 2 जोडीपैकी एकच घ्यायचं आणि ह्या जोडीपैकी पण आपल्याला एकच घ्यायचं. ठीक आहे, जोड्याने घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 किती येणार, 2 गुणिले 2 4, 4 2 8 आणि 8 45. मग याचं उत्तर आलेलं आहे 40. याचं उत्तर किती आलं, वर्गमूळ घेतलं का 40. हॅलो, कोण आहे? येस, डबल एक्स वेडू. व्हिडिओला लाईक करत जा. चला, मग 40 येणार. ठीक आहे, म्हणजे BC बरोबर आपल्याला आलेलं आहे 40. आता BC बरोबर 40 आलेला आहे, हे 40 आलेलं आहे. आता आपल्याला या आयताचं काय करायचं आहे, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी, आहे की नाही. L गुणिले B. लांबी आहे आपली 40 आणि रुंदी आहे 9. या दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला 360 उत्तर येईल. आता 360 हे उत्तर पर्यायामध्ये आहे इथे. ठीक आहे, तर आपण पुढचं करू. आपण व्हिडिओला लाईक करत जा. 5 जण लाईव्ह आहेत तर लाईक करत जा, जास्तीत जास्त लाईक राहू द्या, कारण लाईक असल्यामुळेच विद्यार्थी वाढतात, विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त लाईव्ह येते. सोबतच्या आणि जास्तीत जास्त लाईव्ह पाहिजे तर व्हिडिओला लाईक करत जा. धन्यवाद ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं त्यांना. सोबतच्या आकृतीत जीवा AB ही वर्तुळाच्या केंद्रापासून 3 सेंटीमी अंतरावर आहे. आता इथं पण जर पाहिलं तुम्ही, इथं पण पायथागोरसचा त्रिकोणच तयार होतो. ठीक आहे, आता इथं पण पायथागोरसचा नियमच लागणार आहे. जर तुम्ही इथे पाहिलं, आपण नंतर बाकीच्या गोष्टी सांगू. ठीक आहे, डिटेलमध्ये. ठीक आहे, याची प्रॅक्टिस आपण भरपूर करणार आहे. हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये येतो.
कोणतीही परीक्षा असो, टीईटी असो, सीईटी असो, पोलीस भरती असो, सरळ सेवा असो किंवा एमपीएससी, यूपीएससी कोणत्याही प्रकारची परीक्षा असेल तर असा प्रकारचा प्रश्न येणारच आहे हमेशा. तर इथं ओ आहे, इथं एम दिलेलं आहे आणि इथं ए दिलेलं आहे. त्यांनी नाव आता इथं दिलेत मी तेच वापरणार आहे. आता आपल्याला पाहायचं, पहा ही त्रिज्या आहे, की नाही, ही इथून एवढी झालेली ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे. ठीक आहे. हे जीवित जीवा पूर्ण असते त्याचं हे अर्ध असतं आणि हे वर्तुळ हे जे असते वर्तुळापासूनचं अंतर असतं. ह्याच्यावर आधारित मी बरेचसे प्रश्न घेणार आहे. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन केलं त्याच्यावर आधारित प्रश्न नक्कीच तुम्हाला येऊन जाईल. आता इथे जर पाहिलं केंद्रापासूनचे अंतर म्हणजे हे ओएम, म्हणजे ओएम म्हणजे हे 3 आहे. जर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही त्रिज्या दिलेली इथे 5 दिलेली आहे, 5 दिलेली आहे. पहा आपल्याला काय दिलेलं आहे, मी अजून एकदा वर्तुळ काढून तुम्हाला दाखवतो. ओ एम आणि इथं ए आणि इथं बी दिलेलं आहे. ही त्रिज्या असते, ही त्रिज्या दिलेली आहे 5. हे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर दिलेलं आहे ती. आता आपल्याला इथून एवढं माप काढता येईल आणि मग हे त्याच्या डबल असतं. हे आपल्याला जीवा विचारलेले आहे. आता याच्यापैकी 3 पैकी 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. आपल्याला एक गोष्ट काढायची असते. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं, जीवेची लांबी विचारली. आता जीवेची लांबी तर आपल्याला येणार नाही, पण इथं जेवढी लांबी असेल इकडच्या साईडला पण तेवढीच लांबी असेल. मग त्याची बेरीज केली की आपलं उत्तर येऊन जाईल. आता इथं आपण त्रिकोण ओ एम ए मध्ये, ठीक आहे. आता आपल्याला करायची गरज नाही. ओके, पायथागोरस. ओके, अँगल एम बरोबर 90°. पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार ए ओ चा वर्ग ए एम चा वर्ग अधिक ओ एम चा वर्ग. आता इथं जर पाहिलं हे 5 चा वर्ग, ए एम चा वर्ग आपल्याला माहिती नाही, हे 3 चा वर्ग आहे. 5 चा वर्ग आला 25, ए एम चा वर्ग माहिती नाही, 3 चा वर्ग येतं 9, प्लसचं इकडे मायनस होतं, झाले 16 बरोबर ए एम चा वर्ग आहे. आता आपल्याला सोपं गणित आहे. 16 कशाचा वर्ग आहे, 16 3 चा वर्ग आहे. वर्गमूळ जर घेतलं ए एम बरोबर किती आला आपल्याला, 4 आला. आता वर्गमूळ जर काढता येत नसेल, हे छोटं आहे, ठीक आहे, मोठे मोठे मी करून दाखवले तरी पण वर्गमूळ जर येत नसेल त्याचे अवयव पाडायचे. अवयव पाडण्यासाठी मी स्पेशल क्लास घेणारच आहे. 8 ला 2 भाग जातो 4, 4 ला 2 न जातो 2, 2 ला 2 न जातो 1. ते फक्त करून दाखवतो मी वर्गमूळ. आता याची जोडीतली 1 घ्यायचं, ठीक आहे. इथं ह्या 2 पैकी 1 2 घेतले, ह्या 2 पैकी 1 2 घेतले, 2 गुणिले 2 4 येते. आता आपल्याला माहिती आहे 4 चा वर्ग 16 आहे, तरी पण एक करून दाखवायचं म्हणून. आता आपल्याला एम आलेला आहे एवढं 4, मग इकडच्या साईडला पण हे पण 4च येणार आपल्याला. मग 4 आणि 4 हे किती झाले आपल्याला, 4 अधिक 4 आपल्याला जीवेची लांबी झाली 8. म्हणजे ते जीवेची लांबी आपल्याला 8 उत्तर येईल. ठीक आहे, करून दाखवलेले प्रश्न आहे पण मी तेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपल्याला इथं आकृतीमध्ये काही माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आपल्याला मी सांगितलं पायथागोरस नुसार आपल्याला काय करायचं आहे. पहा मी प्रश्न लिहून दाखवतोच तुम्हाला. पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा. लाईव्ह जेवढे जास्त राहतील तेवढं मी लाईव्ह जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. पण जास्तीत जास्त संख्या पाहिजे, जर जास्त संख्या असेल तरच मी जास्तीत जास्त लाईव्ह येईल. नक्कीच तुमचं सर्व डाऊट मी फ्री ऑफ कॉस्टली समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही. जे प्रश्न करायचे तुम्हाला ऑन डिमांड मी प्रश्न करेल, पण आपले जास्तीत जास्त लाईक राहू द्या आणि जास्तीत जास्त लाईव्ह पण राहा. तुम्ही आपल्या मित्रमंडळींना आपल्या चॅनल शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या असेल तर नक्कीच मी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू घेण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता जास्त विद्यार्थी नसल्यामुळे मी तेवढा वेळ जास्त घेणार नाही आज तुमचा.
आता 8x अधिक 1, 8x अधिक 1 दिले दाखवलेले आहे इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दिले 8x आणि इथे दाखवला 3x वजा 2, 3x वजा 2. आता पहा, प्रश्न जरी अवघड वाटत असेल तरी हा प्रश्न सोपा आहे. ठीक आहे. ठीक आहे. पायथागोरस नुसार म्हणजे आपल्याला LN चा वर्ग बरोबर LM चा वर्ग आणि MN चा वर्ग. आता 8 इथं 8x अधिक 1 चा वर्ग, 8x चा वर्ग आणि 3x वजा 2 चा वर्ग, 3x वजा 2 चा वर्ग. पण आपल्याला x ची किंमत काढायला सांगितलेली. x बरोबर किती, असा पण प्रश्न बऱ्याच वेळेस बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. आपल्याला x बरोबर किती ते काढायचं. x बरोबर किती आहे. ठीक आहे. आता आपण याचं काय करू, उत्तर सॉल्व करू आपण. आता आपण इथे पाहिलं याच हे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 64 x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद अधिक दुसरं पद अधिक गुणिले दुसरं पद आणि दुसऱ्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग. इथं 64 x चा वर्ग जसा तसा राहील. ठीक आहे. 8 चा वर्ग 64. इथे काय होईल, आपल्याला मायनस मध्ये असल्यामुळे इथं. ठीक आहे. 9x चा वर्ग वजा दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतला तर होईल का आपलं, पाहू का आपण दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. नाही तर पर्यायापैकी आपण पाहू का, पर्यायापैकी जे एक एक किमती टाकूत आणि उत्तर येते का ते पाहू. पहिले आपण 3 टाकून पाहू. ठीक आहे. ओके. नाही तर आपण करून पाहू काय, थोडं अवघड जरी असलं तर 3 दोन्ही 6, 6 चा वर्ग. पहा, एवढं करण्यापेक्षा तुम्ही काय करा, पर्यायाच्या ज्या किमती आहेत ना त्या ठेवून पहा. ओके. याच्या जागी मी 3 ठेवले तर आपलं पर्याय बरोबर येते का. एक्सच्या जागी 3 ठेवले, 8 गुणिले 3 वजा 1 चा वर्ग, 8 गुणिले 3 24 येतात, 24 आणि 1 25 येतं. 25 चा वर्ग किती येतात, 125. आता 25 चा वर्ग येते 625. काय करू आपण, वर्गमूळ घ्यायला नाही जमणार आपल्याला. चला, इकडचं उत्तर 125 आलं तर इकडचं पण तेवढंच येतं का पाहूत आपण. 8 गुणिले 3 कंसाचा वर्ग म्हणजे 24, 24 चा वर्ग, 24 चा वर्ग आहे की नाही. याचा 3 गुणिले 3 वजा 2 चा वर्ग, 3 गुणिले 3 9 होतात, वजा 2 म्हणजे 7 चा वर्ग. 576 आणि 7 चा वर्ग 49. हे पण किती येईल आपल्याला, हे 625 इकडे आलं, इकडे पण 625 आलं. म्हणजे जर आपण किंमत जर 3 ठेवली तर उत्तर आपलं करेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे पर्यायावरून जर पाहिलं तुम्ही, नाही जर राहिलं तर आपण 4 ठेवून पाहिजे, नंतर 5 ठेवून पाहिजे, नंतर 2 ठेवून पाहिजे. हे थोडं सोपं जाईल. हे पूर्ण करोच तर आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये एवढा काय वेळ नसतो आपल्याला. वेळेच्या अभावी आपल्याला नाही तर गणितामुळे आपल्याला भरपूर सारा वेळ जाण्याची शक्यता असते. हा, अजून अशाच प्रकारचे महत्वाचे प्रश्न मी घेतो. आता इथे एक हा प्रश्न घेऊत आपण. आता अजून 2-3 प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे. कारण विद्यार्थी संख्या लाईव्ह कमी असल्यामुळे आपण जास्त घेणार नाही. जास्तीत जास्त लाईव्ह राहू द्या व्हिडिओला. एक टाइम फिक्स करूत आपण. त्या टाइमवर नक्कीच आपण जास्तीत जास्त क्लास घेण्याचा प्रयत्न करू. सोबतची आकृती जीवा दिली MN, वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर आहे 5. पहा, आपल्याला ही आकृती अशी दिलेली त्यांनी. ठीक आहे. इथं काहीतरी नाव देऊ, इथं काहीतरी नाव देऊ, LMNP देऊ तिथे. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय दिलं, आपल्याला माहिती द्यायची. पहा,
एक आपण कुठेतरी त्रिकोण तयार करतो, हा आपला काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आता आपण जर इथलची माहिती पाहिली, वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर जे 5 दिलेलं आहे, त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 13 दिलेली आहे. तर जीवा काढायची आपल्याला, हे काढायचं. आता आपण इथून एवढंच काढणार हे पहिले. ठीक आहे, आपण काय काढणार, ह्या त्रिकोण मध्ये इथून एवढा भाग काढणार. इथून एवढा भाग जेवढा असेल त्याच्या डबल हा भाग असणार आहे. मग आपण ह्या त्रिकोण मध्ये म्हणजे ओ पी एन मध्ये काय करणार, ओपीएन मध्ये पायथागोरस नुसार ओ एन चा वर्ग बरोबर ओपी चा वर्ग आणि पी एन चा वर्ग, हे झालं 13चा वर्ग, 5चा वर्ग अधिक पी एन चा वर्ग. 13चा वर्ग येते 169 बरोबर 5चा वर्ग येते 25. पी एन चा वर्ग आपल्याला माहिती नाही. 169 वजा 25 बरोबर पी एन चा वर्ग. वजाबाकी केली 144 येतं. पी एन चा वर्ग, वर्गमूळ जर घेतले आपण 144 हे 12चा वर्ग बरोबर पी एन चा वर्ग. हे दोन्हीचे वर्गमूळ काढून टाकले आपण. पी एन बरोबर काय येणार, 12 येणार. आता पी एन बरोबर इकडचं 12 आलं, त्याचप्रमाणे ह्या साईडचं पण 12 येते. आपली जीवा काय येणार, 12 अधिक 12 24 येणार. ठीक आहे, म्हणजे इथं उत्तर आहे 24. ठीक आहे, तर अशा प्रकारचा अजून एक प्रश्न घेऊ आणि व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. पण अजून एक आकृती दिलेली आहे, मी याला आकृतीला असं असं सरळ करू आपण. ठीक आहे, सरळ करू. ठीक आहे, थोडीशी आबडधोबड दिलेली आहे. आणि हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. 8वीला आणि 9वीच्या सिलेबस, गणिताच्या सिलेबस मध्ये हे प्रश्न भरपूर तुम्हाला दिसतील. ए बी, इथं एम दिलं, इथं ओ दिलं. ठीक आहे, एका साईडचा आपण कुठेतरी ओ एम बी हा त्रिकोण झालेला आहे पायथागोरसचा. काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोणच तयार होतो, लक्षात ठेवा. लंब टाकल्या जाते असं तुम्हाला एकंदरीत सांगितलं जाईल. ठीक आहे, तर आता इथं ए बी दिलेलं आहे. ए बी हे दिलेलं आहे 30, हे पूर्ण 30 दिलेलं आहे. मग इथून एवढं किती असणार, हे 15 असणार. हे पूर्ण 30 असेल तर इकडचं 15 असणार, इकडचं 15 असणार, कारण हा लंब टाकलेला आहे. ठीक आहे, मग हे 15 आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ओबी दिलेलं आहे 17. तर ओ एम काढायचं, ओ एम हे काढायचं विचारलं तर आपण एक वेळेस पुन्हा इकडे टाकतो. हा हा त्रिकोण दिसण्यासाठी तुम्हाला ओ एम बी, ओ एम बी हे 17 दिलेलं आहे, 15 आहे. आपल्याला ही माहिती विचारलेली आहे, काढूत आपण पायथागोरस. आपल्याला माहिती आहे हा काटकोन त्रिकोण आहे. हा झाला आपला कर्ण, कर्ण वर्ग बरोबर म्हणजे 17चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग अधिक एम बी हे 15चा वर्ग. 17चा वर्ग येते 289. आता वर्ग पाठच करायचे आपल्याला, 30 पर्यंत वर्ग पाठच पाहिजे. 15चा वर्ग 200, हे प्लस इकडे जाऊन मायनसला जाईल. वजाबाकी करा, 64 येते. आता 64 कशाचा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे. वर्गमूळ घेतला तर ओ एम किती येईल आपलं, ओ एम बरोबर 8 आहे. अशा प्रकारे हा आपला छोटासा व्हिडिओ आजपासून सुरुवात केलेली आहे, तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक नंतर हाईप जर ऑप्शन आला तर नक्कीच त्या हाईपला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो. ठीक आहे, आपण असेच क्लासेस घेत राहू. छोटे मोठे क्लासेस आपण नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनेल पाहत जा.
हं.